जन्मालाच बट्ट्या आणायला, बट्ट्या न्यायला, वरण न्यायला, बुंदी, गुलाबजांबू हेच न्यायला जन्माला आलेले आहेत काही काही, बाकी काही नाही. एखाद्याच्या जागरणाला जर डाळ बट्ट्या केल्या ना, ही म्हणती बाबा बोलची डब्यात मला डाळ दी आणि इशेक बट्ट्या दी प्लॅस्टिकच्या पिशवीत. घरी मा नवरा तसंच आहे. नको ना माय. अहो काही काही नसते न्यायला, म्हणजे काही काही माणसं फक्त कुपनाला जन्माला आलेला. फक्त कुपन, ओनली कुपन्या. गावातच फक्त कुपण्याला जातो, कुपनाला जातो तो. आणि सरपंचाला म्हणतो कुपन कधी येणार आहे. अरे फुकट्या. शरीर चालवणारा कळणं किंवा शरीरामध्ये बुद्धीची वाढ होण्याकरता काय आहार देवा, या ज्या घरातल्या स्त्रीला कळालं, त्या महिलेला कळालं. म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला या शब्दाचा अर्थ आहे. मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहे तिला म्हणतात ज्योतिबाची सावित्री, तिला म्हणतात आंबेडकराची रमा, तिला म्हणतात छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ. राष्ट्रमाता, राजमाता, देशमाता हे बिरुद आपल्या घरातल्या स्त्रीला बहाल व्हावं याच्याकरता आपल्या घरातल्या स्त्रीचे कपडे कसे असावेत. मला सांगा कौसा मावश्या, मंगल काकून त्या कुठं बसलेल्या? सुनीता वहिनी, मंगल काकू, वाचाका, धुरपाता वहिनी. संगीता काकून त्यान, जनाबाईन त्यान कुठे आहेत, आणि गंगू आत्या कुठे? तुमच्या सुनानं किंवा नातीनं, नात सुनानं किंवा नातीनं कपडे कसे घालावेत? तुमच्या सुनाच्या ब्लाऊजला भाया असाव्यात का नसाव्यात? बोला की बोला. असाव्यात का नसाव्यात? अरे वा माय, माझी माय. ब्लाऊजचा पाठीमागचा गळा झाकलेला असावा का उघडा असावा? एक लक्षात ठेवा, कपडेहून लफडे कळत येतात. जर लबाड बोलल लबाड, जागृत देवस्थान आहे, मा सकाळपर्यंत काही होऊ शकतं. चला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, चाले हे शरीर बर का. कोणाची आसत्ते कोण बोलविते हारे वेण. शरीर चालतं का याला चालवणारा कोणीतरी आहे. चाले हे शरीर कोणाची आसत्ते. काय म्हटलं मी? शरीर चालतं दादा का चालवणारा कोणीतरी आहे? बोला की. चालवणारा कोणीतरी आहे. मग चालणारा कळाला का? हो, म्हणून माऊली सांगतात पर्यावधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होय जय. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडाय का, किंवा लक्ष देऊन राहा गोविंदू का. मोठी गंमत आहे. शरीर चालवणारा कळणं. काय म्हटलं मी? चाले हे शरीर कोणाची आसत्ते कोण बोलविते हरे वीण. एक जण म्हटला चाले हे शरीर पायाची आसत्ते. म्हटलं की पण दादा पायाला चालवणारा कोण आहे? जो नयनाचे नयन, जो डोळ्याचाही डोळा आहे, जो कानाचाही कान आहे, जी वाचेची वाच आहे, जो पायाचाही पाय आहे, तो देव आहे. म्हणले मग चाले हे शरीर पायाची आसत्ते, मग मड्याला पाय आहेत ओमकार दादा, मग मड का चालत नाही?
बापू पाय मड्याला आहेत, मग मड का चालत नाही? चालवणारी शक्ती निघून गेली. मग जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात? ना जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात? बोला की एकटा जर आला असता त्याने हातपाय हलवलेच नसते तर लोक म्हणले असते याला पुरून टाका. एकटे आलात का दोघं आलात? लक्ष देऊन राहा गोविंदुगा. ज्याला माऊली कळाले, ज्याला तुकोबराय कळाले, ज्याला नाथबाबा कळाले, ज्याला जनाबाई कळाले, ज्याला सेना महाराज कळाले, ज्याला कोरोबा काका कळाले, ज्याला सावतोबा कळाले, परमार्थ परफेक्ट होत असतो. माऊले संत कळणं सोपं आहे का? संताचे ग्रंथ कळणं सोपं आहे का? अक्षर कळणं सोपं आहे का? आकडे दादा माऊलीनं नेवाशाला मंदिर बांधलं की नाही? माऊलीनं नेवाशाला मंदिर बांधलं की नाही? कोणी बांधलं मंदिर नेवाशाला? माऊलीनं बांधलं का? परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत दांडेकर मामांचे शिष्य वारकरी संप्रदायातला ढाण्या वाहक बंशी बाबा तांबेंनी बांधलं का? माऊलीनं बांधलं. माऊलीनं मंदिर बांधलं. तिथं कोणतं मंदिर बांधलं? ज्ञानेश्वरी म्हणजे अक्षराचं मंदिर बांधलं. आणि अक्षराच्या मंदिरात घुसण्याकरता तेवढी तयारी लागते. त्यावेळेस शब्दाचा गाभारा सापडतो. आणि ज्या ज्या साधकाला शब्दाचा गाभारा सापडला त्या साधकाला जगणं कळालं, त्या साधकाला मरण कळालं, त्या साधकाला खाणं कळालं, त्या साधकाला राहणं कळालं, त्या साधकाला पंगत कळाली, त्या साधकाला व्यवहार कळाला, त्या साधकाला पांडुरंगाचे वारी कळाले. वारी म्हणजे तुका म्हणे कस तसा असन तस. शरीर चालत नाही, चालवणारा तो आहे. आणि एकदा का चालवणारा कळाला तर माय बापांनो घरामधलं डायजेशन कळतं. आत्री आणि अनसुयाच्या पोटी भगवान दत्तात्रेय आले. मग दत्तात्रेयाची दंडातली ताकद अनुसयानं वाढवली का डोक्यातली ताकद वाढवली? कौसल्यामाईनं भगवान प्रभू रामचंद्रजीला मोठं करत असताना दंडातली ताकद वाढण्याकरता खुराक दिला का डोक्याची ताकद वाढण्याकरता खुराक दिला? बोला की. कौसल्यामाईनं, देवकी माईनं, यशोदेनं, राजमाता जिजाऊनं या अशा कर्तबगान पोरांची हेअरस्टाईल बदलवली का हेअरस्टाईल? काय बदलवलं? काय डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? हे बोला की तुम्ही. डोक्यातले विचार. आणि ज्या घरातली महिला लेकराचे डोक्यातले विचार बदलवते तिला राजमाता जिजाऊ बिरुद बहाल होतं. ज्या घरातली आई डोक्यातले विचार बदलवते तिला तुकोबरायची आवली म्हणतात. ज्या घरातली आई लेकराच्या पोराच्या पोरीच्या डोक्यातले विचार बदलवते त्याला ज्ञानोबाची रुक्मिणी म्हणतात. परमार्थ म्हणजे बघा, भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा नाही, नालायकाचा नाही, बावळटाचा नाही, मूर्खाचा नाही. अहंकारी माणूस जो आहे त्याचा सुद्धा परमार्थ नाहीये. परमार्थ अनर्थ तुमच्या जीवनातला अहंकार मारतो, इति नाम परमार्थ आहे. ज्या घरातला अहंकार गेला त्या घरातला माणूस म्हणत नाही माझ्यामुळं घर चालतं. काही काही जण म्हणतात ना आपण होतो म्हणून 30 एकर जमीन झाली, न तर माझ्या भावाला काय कळत होत. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. बऱ्याच महिला अशा आहेत
कार्यक्रमाच्या निमित्तानं भोजना करता एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण जर म्हणलं ना काय भाजी सुंदर आहे, भाजी बनवणारी किचन मधनं बाहेर येते आणि मग बोलायला लागती. म्हणले महाराज, म्हणलं काय वेड सांभाळलं, कळलं का? जिला जिला कळालं तिला तिला धन्यवाद देईन मी. जिला कळलंच नाही तिनं काल्याच्या दिवशी पिशी घेऊन यायची बुंदी घेऊन जायची.